नमस्कार, मी डॉक्टर आनंद तांबट, श्री आनंद इंटरनल हॉस्पिटल समर्थनगर नाशिक। आज मला बोलावेसे वाटते ते बऱ्याच जणांना ब्लड प्रेशर संदर्भात किंवा डायबिटीज किंवा थायरॉइडशी संदर्भात असे काही आजार असतात, म्हणजे याला आपण वैद्यकीय आजार जे कधी गंभीर असतात किंवा कधी सौम्य प्रमाणात असतात अशाबद्दल बोलतो आहे। आणि हे जे आजार आहेत हे काही जणांना प्रेग्नन्सीमध्ये पण होतात। म्हणजे जर आपण तरुण वयाचा विचार केला तर हे तरुण वयाचे आजार नसून हे थोडेसे उतार वयातले आजार जरी असले तरी त्याची सुरुवात ही बायकांच्या आयुष्यामध्ये थोडेसे दुर्दैवाने म्हणा की प्रेग्नन्सीमध्ये दिसू शकते असं आहे। पण हे जर आजार झालेच किंवा हे आधी उद्भवलेले असतील आणि प्रेग्नन्सी राहिली तरी खूप काही घाबरून जाण्यासारखं नसतं याच्यामध्ये। ही डिसीज प्रोसेस आहे, ती डिसीज प्रोसेसवरचं जे नॉलेज आहे, जे त्याच्याविषयीची कोर्सची किंवा त्या आजाराचं जे काही ओव्हरऑल माहिती आहे ती एवढी ॲडव्हान्स झालेली आहे, एवढे पुढे गेलेली आहे की त्याच्यावर खूप काही ना काही उत्तर मिळत असतं। त्याच्यामुळे बिलकुल घाबरून जाण्यासारखं याच्यामध्ये काही नसतं आणि तुम्ही अक्षरशः पूर्ण विश्वास तुमच्या डॉक्टरवर ठेवला की जसं काही जर तुम्ही आनंद इंटरनल हॉस्पिटलमध्ये येऊन या आजारात रिलेटेड गरोदरपण जर तुमचं सांभाळलं तर ते अगदी आरामात जाऊ शकतं, तेवढी आम्ही तुम्हाला खात्री देऊ शकतो। त्यासाठी तुम्ही जरूर श्री आनंद इंटरनल हॉस्पिटल समर्थनगर इथे भेट द्या। नमस्कार।